ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जित. गीतेच्या 121व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागामध्ये अध्याय दुसरा संपलेला आहे. त्याची पुष्पिका आज आपण वाचणार आहोत. या भागामध्ये ते वाचण्यापूर्वी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. अनेक लोकांचे मला फोन येतात व्हिडिओज वगैरे केल्यानंतर. सगळे व्हिडिओ रोज बघू नका. व्हिडिओ बघण्याची पद्धत सांगतो तुम्हाला मी. रात्री झोपायच्या वेळेला यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ ऑन करा. त्याचा आवाज एखाद्या वेळी कानात फक्त तुम्ही घेतलात, ते बर्ड्स वगैरे येतात कानात, डायरेक्ट हेडफोन वगैरे असतात. सगळ्यांना ऐकायचं असेल घरातल्यांना विषय वेगळा आहे. एकट्यापुरता ऐकणार असाल व्यवस्थित त्याची हे करून शांतपणे डोळे मिटून तुम्ही अंथरुणावर पडल्याच एक व्हिडिओ रोज ह्या पद्धतीने ऐका. गोंधळ होईल. थोडं जसं जसं फुलपाखरू असतं, प्रत्येक फुलावर थोडं बसून हजारो फुलावरती बसलं की थोडासा मध एक कणभर गोळा होतो. त्या पद्धतीने हे ऐका. रोज एक व्हिडिओ, कुठला 4 मिनटाचा आहे, कुठला 40 मिनटांचा आहे. तर त्या एका दिवशी एक असा रात्री झोपताना तुम्ही तो ऐकावा. मी आणि सनातन म्हणून जो काही मी व्हॉट्सअप समूह चालू केलेला आहे तो जॉईन करण्यासाठी तुम्ही मला माझा बऱ्याच जणांकडे नंबर आहे. त्यांनी मला वैयक्तिक संपर्क करायला काही हरकत नाही. ठीक आहे. या पद्धतीने ते ऐकावं थोडं. आपण पुढच्या ह्या पुष्पिकेकडे जाऊया. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे सांख्ययोग नामो द्वितीयो अध्यायः. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आधी भाषांतर बघूया. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाचा उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद्भगवद्गीता उपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला. याला कर्मयोग म्हणतात बरेच जण, पण आपल्या लक्षात आलं असेल की सांख्ययोगाचाच कर्मयोग भाग आहे. आणि इथे स्वामीजींनी ते तसं सांगितलेलं आहे. ओम तत्सत याद्वारे श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदरूपी ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रयुक्त श्रीकृष्ण अर्जुन संवादातील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला. आपण या सांख्ययोगाच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. आणखीन या सांख्ययोगाचा अनुषंगाने स्वामी या दुसऱ्या अध्यायाच्या अनुषंगाने काही सांगतात. या ठिकाणी 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगेन की ब्रह्मविद्यायाम आणि योगशास्त्र आहे. हे योगशास्त्रमय आहे आणि ब्रह्मविद्या शिकवणारं आहे. लक्षात घ्या, भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे, उद्दिष्ट आहे जे भगवद्गीतेचं, ते ब्रह्मविद्या शिकवणं आहे. आणि पुढचा भाग कसा आहे, त्यांनी म्हटलं श्रीमद्भगवद्गीता गीतोपनिषद रूपी. म्हणजे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु. उप म्हणजे परमेश्वर आहे, निषद म्हणजे निकट आहे. परमेश्वराच्या निकट बसणं आणि शिकणं म्हणजे खाली बस आणि शिक या अर्थाने उपनिषद हा शब्द आलेला आहे. 108 उपनिषद आहेत. त्यातलं हे 109वं उपनिषद आहे. त्याला भगवद्गीता म्हणतात. गीता ही उपनिषदच आहे, वेदांवरचीच टीका आहे. लक्षात घ्या, टीकाचा अर्थ निरूपण आहे वेदांवरचं. टीका म्हणजे आपण ज्या अर्थाने, निंदा या अर्थाने हा शब्द नाही येत अध्यात्मामध्ये. अशा अर्थाने भगवद्गीता ही उपनिषद आहे, लक्षात घेतलं पाहिजे. कर्मयोग, सांख्ययोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि सर्व साधनात विवेकाची फार आवश्यकता आहे. सांख्ययोगामध्ये या विवेकाची मुख्यता आहे आणि सांख्ययोगापासूनच भगवंतांनी आपला उपदेश देणे आरंभ केले आहे. म्हणून या अध्यायाचे नाव सांख्ययोग ठेवले गेले आहे. दुसऱ्या अध्यायाची पदे आणि अक्षरे आणि उवाच काय आहे, व्याकरण पण थोडं शिकून घेऊया. या अध्यायात अथ द्वितीयो अध्यायाची 3 संजय उवाच, श्री भगवान उवाच इत्यादी पदांची 14 आणि श्लोकांची 957 आणि पुष्पिकेची 13 पदे आहेत.
अशा प्रकारे संपूर्ण पदांचा योग 987 आहे. पहा 7, 8, 9 किंवा 9, 8, 7 987 पदं आहेत म्हणून सांगतात. प्रत्येक शब्द वेगळा केल्यानंतर निर्माण होणारी पदं. तर काय पातळीचा अभ्यास स्वामीजींनी इथे केलेला आहे आपल्यासाठी आणि किती सोपं करून आपल्याला सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. या अध्यायात अथ द्वितीय अध्यायाची 7 संजय उवाची 7 उवाच आणि श्री भगवान उवाच ह्या पदांची 45 आणि श्लोकांची 2703 आणि पुष्पिकेची 45 अक्षरे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण अक्षरांचा योग 2500 आहे. या अध्यायाच्या 72 श्लोकांपैकी 5वा, 7वा, 8वा, 20वा, 22वा आणि 17वा हे 6 श्लोक 44 अक्षरांचे, 6वा श्लोक 46 अक्षरांचा आणि 29वा श्लोक 45 अक्षरांचा आहे. बाकीचे 64 श्लोक 32 अक्षरांचे आहेत आणि 3 या अध्यायात 7 उवाच आहेत. 1, 2 आहेत संजय उवाच, 3 आहेत श्री भगवान उवाच आणि 2 आहेत अर्जुन उवाच. आता दुसऱ्या अध्यायातील प्रयुक्त छंद काय आहे? ज्या छंदामध्ये हा अध्याय आहे तर तो कुठे र विपुला, कुठे स विपुला, कुठे न विपुला ते सांगतात, कुठे भ विपुला. या अध्यायाच्या 72 श्लोकांपैकी 5वा, 6वा, 7वा, 8वा, 20वा, 22वा, 29वा आणि 17वा हे 8 श्लोक उपजाती छंदाचे आहेत. हे छंद तुम्हाला यूट्यूबवर मिळतात बरं का. कोणत्या छंदामध्ये हे म्हटलेलं आहे? आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. असं प्रत्येक श्लोकाचं जी लय आहे, गेयता आहे त्याची, ही गीता म्हटलं आहे याला, कारण ती गायलेलीच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कृष्णाने गायलेली आहे आणि त्या ठिकाणी तो हा उपजाती छंद तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. या अध्यायात 52व्या आणि 67व्या श्लोकाच्या प्रथम चरणात न ग न प्रयुक्त असल्याने न विपुला, 12व्या, 26व्या आणि 32व्या श्लोकाच्या प्रथम चरणात तसेच 61व्या आणि 63व्या श्लोकाच्या तृतीय चरणात र ग ण प्रयुक्त असल्याने र विपुला, 36व्या 56व्या श्लोकाच्या प्रथम चरणात भ गणयुक्त प्रयुक्त असल्याने भ विपुला आणि 71व्या श्लोकाच्या प्रथम चरणात आणि 31व्या श्लोकाच्या तृतीय चरणात म गण प्रयुक्त असल्याने म विपुला आणि 46व्या श्लोकाच्या प्रथम चरणात सगण प्रयुक्त असल्याने स विपुला आणि 35व्या श्लोकाच्या प्रथम आणि तृतीय चरणात नगण प्रयुक्त असल्याने जातिपक्ष विपुला आणि 47व्या श्लोकात प्रथम चरण भ गण तसेच तृतीय चरणात नगण प्रयुक्त असल्याने संकीर्ण विपुला संज्ञेचे छंद आहेत. बाकी 49 श्लोक ठीक पथ्यावक्त्र अनुष्टुप छंदाच्या लक्षणांनी युक्त आहेत. हे सगळं तुम्हाला गण काय आहे, याचा छंद काय आहे, हे सगळं तुम्हाला यूट्यूबवर वेगळ्या वेगळ्या चॅनल्सवर मिळून जाईल. माझं काम इथे स्वतःला थोडं आणखीन या भगवंताच्या जवळ नेणं, त्या अनंताचं, त्या तत्वाचा आणखीन जास्त अनुभूती घेणं हे आहे आणि त्यातून तुमचाही लाभ होतो आहे. ही त्या भगवंताची कृपा आहे. या व्यतिरिक्त व्याकरण मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आणि ज्या जिज्ञासूंना अध्यात्माच्या पलीकडे जाऊन आणि या शब्दांचा संपूर्ण जो हा पसारा इथे आहे, ही जी नक्षत्र आहेत, अक्षरं नाहीत हे, तर ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक अंशावरती परिणाम करणारी ही नक्षत्र आहेत, त्या राशी आहेत. त्यांचा जरूर वेगळा अभ्यास जे जिज्ञासू आहेत त्यांनी करावा. जाऊया पुढच्या अध्यायाकडे. ओम परमात्मने नमः.